प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वनवासाचे स्थान म्हणजे तपोवन. महान ऋषींच्या तपस्येचे स्थान म्हणजे तपोवन. नैसर्गिक प्राणवायूचे स्थान म्हणजे तपोवन. हजारो पक्ष्यांच्या निवासाचे स्थान म्हणजे तपोवन. हजारो घनदाट झाडांचे स्थान म्हणजे तपोवन. नाशिकचे ऐतिहासिक स्थान म्हणजे तपोवन. कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो साधू महंतांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तपोवनातील ऑक्सिजन देणारी हजारो झाडे प्रशासनाकडून तोडण्यात येत असतील तर साधू महंतांना देखील ही बाब पटणार नाही. तपोवनमधील जागा कमी पडत असेल तर शहरातील इतर जागेचा शोध घ्यावा. पण ज्या ठिकाणी हजारो पक्ष्यांचे निवासस्थान आहे, जिथं खास नैसर्गिक ऑक्सिजन फॅक्टरी आहे, ऑक्सिजन देणारी झाडेच तोडली गेली तर हरित नाशिक, हरित कुंभ या वाक्याला अर्थच राहणार नाही. जिथं राहणारच नाही वन, त्याला कसे बोलणार तपोवन. कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू महंतांना राहण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेऊन प्रशासनाने व्यवस्था करावी, ही तमाम नाशिककरांची मागणी आहे.